इंदिरा, इंदिरा, हे काय आहे? हा, कसले वळ ते? आई बघ, तू आता या गोष्टीचा इश्यू करू नकोस प्लीज. मी काय विचारतीये? हे कसले वळ आहेत पाठीवर? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि खरं खरं उत्तर दे इंदिरा. सांगतोय, सांग. हे बघ, मी सगळं खरं सांगतो तुला. फक्त तू प्लीज चिडू नकोस आणि माझं म्हणणं शांतपणे ऐकून तू प्लीज. मी बुवांना शोधायला वस्तीत गेलो होतो. तिथे काही अनोळखी लोकांनी माझ्यावर अटॅक केला आणि म्हणून हे थोडंसं लागलंय बस. काय बोलतोयस तू हे? आणि थोडंच लागलं इंदिरा? जे तू हिच्या बुवांसाठी मार खाऊन आलास आणि हिने तुझा आभार मानायचं सोडून ही तुलाच दोष लावतीये. आई तसं खरंच काय नाही, आता तू काही बोलू नकोस. आता काय आणि कसं आहे ना मला चांगलंच कळलंय. आई तू का गैरसमज करून घेते सगळं? उलट आता तर मला सगळं नीट समजायला लागलं इंदिरा. अरे तू हिच्यासाठी, हिच्या घरच्यांसाठी इतक्या खालच्या थराला उतरलास, मार खाल्लास आणि त्यासाठी आभार मानायचे सोडून ही तुला जाब विचारतेय. तुझ्यावर नको नको ते आरोप करते ही पोरगी. तुझ्यावर केलेले आरोप मी आता सहन करणार नाही इंदिरा. आता मी या पोरीच्या आयुष्याचा तमाशा करणार आहे. तमाशा करणार. तू ती चटवीस जिने माझ्या पोराच्या नशिबात घातकळ गेलेली आहे. मॅडम ऐका माझं. आज सगळ्यांसमोर तुझा निकाल लावतेच. अगं महाडिकांच्या पायाशी उभं राहायची लायकी नाही तुझी आणि तू माझ्या लेकाला बोल लावतेस. ही जागा आहे तुझी, लायकी आहे तुझी ही. आमच्या पायाशी राहायचं हजारदा सांगितलंय ना, तरी आमच्या डोक्यावर चढायला बघशील. माझ्या लेकाच्या साधेपणाचा फायदा घेतलास तू. शावदसेच ना आता खूप झालं. माझ्या लेकावर भलते सलते आरोप केले तिने. माझ्या लेकावर भलते सलते आरोप केले तिने. आता पाणी ना अगदी नाकाच्या वर जायला लागलंय. आतापर्यंत मी जाऊ दे म्हणत खूप दुर्लक्ष केलं, पण आता मी स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला सगळ्यांना आईचा खूप पुळका आहे ना. ऐका हिने काय केलंय. हिचा बाप गायब झाल्याचा दोष ही माझ्या इंद्रावर लावतीये. ज्याने हिच्या बापावर स्वतःच्या बापा इतकीच माया केली, तो हिच्या बापाच्या जीवावर उठलाय असं म्हणणं हिचं. माझ्या इंद्रावर हा आरोप करून ना तू माझा स्वाभिमान दुखावलास. आता मी तुझी गय करणार नाही. मालती नीट बोला. ही काय भाषा आहे? या भिकारड्या पोरीशी बोलायची हीच भाषा आहे. माझ्या या घराला, माझ्या इंद्राच्या आयुष्याला लागलेली कीड आहेस तू, कीड. तू इतकी अपशकुनी आहेस ना. त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याचं सुख, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू सगळं सगळं गायब झालंय. मालती, तुम्हाला काय झालंय अचानक? नाही, इतके दिवस तुम्ही राणीशी गोडी गुलाबीने हसत खेळत वागत होता. आता अचानक काय बिनसलंय? हिने इंद्रावर आरोप केले ना, तिथे बिनसलंय. ही अत्यंत स्वार्थी मुलगी आहे, तिथे बिनसलंय. हिच्या बापाला शोधण्याचा कसोशीने प्रयत्न केला इंद्रानी, तरी पण त्यांच्या गायब होण्याला माझा इंद्राच जबाबदार आहे हे ती बोलली ना, इथे बिनसलंय. मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचं होतं ग तुला? काय म्हणायचं होतं? तू हे बोलली नाहीस? बोल ना.
मी माझ्या कानांनी ऐकलंय.